स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि कालच आपली खुरपणी पूर्ण झाली आणि इथे बघू शकता टेम्पोमध्ये खत आणलेलं आहे. 3 रानांसाठी खत आणलं आणि एका रानासाठी टेम्पोनी खत रानात पोचलं होतं, कारण का त्या रानामध्ये ना जास्त पाऊस झाला आणि की मग जाता येत नाही, म्हणून म्हटलं आभाळ पण भरून आलेलं आहे तर खत टाकून घ्यावं. यांनी पाणी दिले, यांची मोटर चालू आहे वाटतं. होय. बाग ठेवायचा तसाच आणि 2 बागात टाकून द्यायचं. आता तिकडून जायचं खत टाकायचे, बादली घमिलं सगळं घेऊन आलं. आणि आज सकाळपासून पावसाचं वातावरण आहे आणि पाळ्या देखील झालेल्या आहेत, त्याच्यामुळे म्हटलं खत टाकून घ्यावं. मगाशीच आणले, तिथे टाकायचं मध्ये. काय लावण पाहिजे ना, मग इथं घ्या कोपऱ्याला डायरेक्ट. पण खत त्या लांबवर होईल तुम्हाला टाकायला, त्याच्यापेक्षा इथेच टाका ना. इथून गोण्या परत न्यावा लागतं. पण मग इकडं चप्पल काढू का? काय युरिया आहे ना, NPK 18 एरिया. आहे सगळं खत. तिन्ही खत ही झिंक आहे ना, अर्धीच गोण घेतलेली आहे आम्ही यामध्ये, म्हणजे एवढ्या तुकड्यासाठी मध्यपर्यंत. आता ही चांगली मिक्स करून मग खत टाकलं. खताला इथं घमिला आणलेलं आहे आणि अहो गेले टाकायला खत. तर आता खत टाकून घेतो आम्ही. आता सरीमध्ये खत टाकणार, कारण पावसाच्या सरी भरपूर येत आहे आणि मोटर पण चालू करायची आहे, परंतु वेळ लागणार आहे त्याला आता, कारण पाऊस झाल्यामुळे मोटर काय लगेच चालू होणार नाही आहे. पावसाच्या सरीमध्ये खत भिजून जाईल. तर आपली एक खुंडी ना आता टाकून झाली वरची, कॉकच्या वरची. आणि आता ही दुसरी खुंडी आहे ना वरच्या बाजूची, ती आता टाकायची आहे. हलक्या हलक्या सरी पण यायला लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे ना आभाळ चांगलं असं भरून आलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं कालच खुरपणी झाली पण लगेच खत टाकून घ्यावं, कारण की जास्त पण पाणी झालं ना, म्हणजे नाही का, जास्त पण पाऊस आला की ह्या वरच्या रानामध्ये येता येत नाही गाडी वगैरे, त्याच्यामुळे ना आजच खत आणून टाकले इथं. आता ह्या दुसऱ्या खुंडीसाठी, एवढ्या खुंडीसाठी हे खत वापरायचं आहे. पाऊस पहा आपलं किती छान आलं. तर पाण्याची बाटली इकडे राहिली होती, आता पाण्याची बाटली घेऊन येते मी. आणि आता खत पटपट टाकावं लागेल, कारण की आता पाऊस पण यायला लागला आहे आणि जास्त पाऊस झाला तर नाही का मग भिजायचं काम होतं. त्याच्यामुळे आता पाणी घेऊन येते. आणि पोते खोलायला ना ब्लेड देखील खालीच राहिले तिकडं रस्त्याच्या कडेला, तर आता घेऊन येते पटकन. असं झालं आहे, पाणी पाणी. हँड ग्लोव्ज घातले खरे, पण सगळं पाणी पाणी झाले हँड ग्लोव्जमध्ये, काही कामाचे नाही ते खतामध्ये वापरायचे. जसे आपल्या हॉस्पिटलमध्ये वापरतात ना ते हँड ग्लोव्ज खरं चांगले, ते असे म्हणजे पटकन नाही का अजिबात पाणी वगैरे होत नाही आणि चांगले राहतात. तर ऊसाच्या ना पात्यामध्ये ब्लेड ठेवलं, म्हटलं पाण्याची बाटली. तर झालं खत टाकून आणि पावसाच्या सरी देखील येत आहे आणि दिवस मावळाच्या आतच खत टाकून झालं. नको देऊ का? द्या आता कुठं विसळून द्या, काय करायचं. वातावरण लई छान झाले पावसाचं.
पाळी चांगली झाली पाहिजे तरी एखादं जाऊ. जरा मातीला मॅच झालं ना मग काही त्याच्यात ओलं आहे खाली. खाली ओलच आहे. बऱ्यापैकी पाळी झाली तरी ते ओके होणार. नाही पण आता खत हे झालं म्हणजे काय विरघळलं खत ते. हे सर बघा या पलीकडच्या सरांना बरं विरघळले. मोर बघा मोर बघा मोर. मोर आहे का काय हो? मोरच आहे ना? लांडोर. मोरणी लांडोर. हां लांडोर. मोराचा आवाज येत होता आणि पाठीमागे जो लिंब दिसतो का त्याच्यावरती मोर होता, पण खत टाकताना मला काही तो शूट नाही घेता आला कारण हात खराब होते आणि इथून दिसला पण नसता, पण मोराचा आवाज खूप छान दिसत होता म्हणजे येत होतं बरं का ऐकायला, मस्त वाटत होतं. आणि कॅमेरा चालू केला की कधी मोराचा आवाज येत नाही. तर झाला आमचं खत वगैरे टाकून आणि पावसाच्या सरी देखील येत आहे. तर चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.